तर चला मंडळी, आज आपण बघणार आहोत माव्यासारखे मऊसूत असे रव्याचे लाडू, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर सुरुवात करूया। इकडे मी तुम्हाला दोन्ही प्रमाण सांगणार आहे, वजनी आणि वाटीच्या प्रमाणात। तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलोचा बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे मी 500 ग्रॅम रवा आणि 400 ग्रॅम साखर आणि 150 ग्रॅम तूप असं घेतलेलं आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर या घरगुती वाटीनेच मी 4 वाटी रवा, 3 वाटी साखर आणि पाऊण वाटी हे तूप घेतलेलं आहे। जवळजवळ 1 वाटी घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही। तूप मी इकडे असं गरम करून वितळून घेतलेलं आहे। तूप तुम्ही गरम करून किंवा वितळून घेतलं नाही तरी चालेल, पण तूप नेहमी असे दिवाळीचे पदार्थ करताना रूम टेम्परेचरवरचं असावं। लाडूचे प्रकार वगैरे करताना जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुम्ही नक्की गरम करून किंवा वितळून घ्या। इकडे आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी संपूर्ण रवा ॲड केलेला आहे आणि मंद आचेवर अगदी 15 मिनिटं याला मी भाजणार आहे किंवा परतून घेणार आहे। इथे अगदी अजिबात रवा भाजण्याची घाई करायची नाही आपल्याला, कारण जेव्हा आपण गॅसची फ्लेम वाढवतो आणि रवा भाजायला सुरुवात करतो त्यावेळेस रव्याचा रंग लगेच बदलतो आणि मग लाडू आपली करकर असे लागू शकतात। त्यामुळे आपण मंद आचेवर रवा भाजणार आहोत, जेणेकरून आपले लाडू अगदी मऊसूत आणि तोंडात टाकतात विरघळणारे असे तयार होतात। तर बघा, इकडे मंद आचेवर मी सतत परतून हा रवा भाजून घेत आहे। आता याचा हलकासा रंग बदलेल 10 ते 15 मिनिटांनी, त्यावेळेस आपल्याला जे आपण तूप शिल्लक ठेवलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर बघा, आता आपल्या रव्याचा कलर बदलत आहे, दिसत असेल तुम्हाला, खरपूस असा झालेला आहे रवा, छान असा भाजत पण आलेला आहे। पण गॅसची फ्लेम वाढवायची नाही हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने लाडू कराल तर तुमचे लाडू अगदी योग्य आणि खुसखुशीत असे तयार होतील। तर आता इकडे मी 2 ते 3 चमचे तूप शिल्लक ठेवलेलं आहे, कारण ते पण सांगते, कारण हे तूप आपल्याला जेव्हा आपण लाडू बांधणार आहोत त्यावेळेस आपण या रव्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण असं केल्याने काय होतं, लाडूला आपल्या चकाकी छान येतील यासाठी। तर बघा, तूप संपूर्ण टाकल्यानंतर सुद्धा मी अजून 10 ते 15 मिनिटं याला व्यवस्थित असं छान मंद आचेवर परतून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे। तर बघा, सुरुवातीपासून आतापर्यंत 30 मिनिटापर्यंत हा रवा मी भाजून घेतला आहे। आता या रव्याचा छान असा रंग पण बदललेला आहे आणि खरपूस असा रवा आपला भाजून तयार आहे। या स्टेजला आपण यामध्ये साखर मिक्स करणार आहोत। तर तुम्ही पिठी साखर घेतली असेल तर व्यवस्थित आधी चाळून घ्या, म्हणजे तुम्हाला साखर रव्यामध्ये मिक्स करताना जास्त वेळ लागणार नाही किंवा त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, कारण पिठी साखर दुकानात पॅकिंग वगैरे करून ठेवलेली असते आणि त्याच्या गाठी तयार झालेल्या असतात यासाठी। तर इकडे मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ही 2 वेळा मी यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पहिल्यांदा मी अर्धी वाटी टाकली साखर आणि थोडं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा संपूर्ण साखर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे, म्हणजे गॅस चालू असतानाच, गॅस बंद करायचा नाही आपल्याला, कारण थोडीशी साखर यामध्ये गरम झाली पाहिजे किंवा विरघळली पाहिजे यासाठी। आणि मग आता साखर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। तर साखर आपली व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून त्याला 1 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि मग याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर बघा, 1 तासानंतर मी झाकण काढून बघितलं आहे, रव्याला आपल्या छान अशी वाफ बसलेली आहे आणि आता लगेच लाडू बांधायला घेणार नाहीत आपण, कारण थोडं थोडं जे रव्यात भाजून घेतलेला हा रवा आहे त्याला आपण मिक्सरला थोडंसं हलकं फिरवून घेणार आहोत। जास्त वेळ मिक्सरला आपल्याला हा रवा मिक्स करायचा नाही आहे किंवा मिक्सरला फिरवून घ्यायचा नाही, कारण लगेच याला तूप सुटण्याची शक्यता आहे। अगदी थोडा वेळ याला फिरवून घ्यायचा आहे आणि एका पसरट परातीमध्ये याला मी काढून घेतलेला आहे। तर बघा, आता आपले लाडू बांधण्यासाठी रवा आपला तयार आहे। मिक्सरला रवा फिरवून घेतल्यानंतर काय होतं, रवाना आपला अगदी खव्यासारखे त्याचे लाडू तयार होतात, करकर वगैरे काही लागत नाही खाताना, त्यासाठी मिक्सरला फिरवण्याची प्रोसेस आहे। तर तुम्ही नक्की करून बघा, अगदी मऊसूत असे लाडू तयार होतात। आणि आता याला मी एका कढईमध्ये किंवा एका मोठ्याशा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे 2 ते 3 चमचे मी तूप शिल्लक ठेवलं होतं ते यामध्ये आता ॲड करणार आहे। असं केल्याने मग अशी सांगितल्याप्रमाणे लाडूला आपल्या छान अशी चकाकी येते। तर आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग पुढची लाडू बांधण्याची प्रोसेस काही वेळ लागणार नाही, अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही हा लाडू वळायला, कारण खूप लवकर असे लाडू रव्याचे वळून होतात। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हे चॅनल मी नवीनच सुरू केलेलं आहे,
मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी बेसन लाडूच्या व्लॉगमध्ये, कारण मी रेसिपी व्लॉग इथे शेअर करत असते. पहिलं माझं चॅनल होतं ते डिलीट झालेलं आहे, माझ्या हातूनच झालेलं आहे, यूट्यूबची काही चूक नाही. तर आता हे दुसरं चॅनल मी सुरू केलेलं आहे त्याच नावाने. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. इंट्रोड्युसिंगचा एक मला व्हिडिओ बनवायचा आहे, पण मी बनवला नाही कारण दिवाळीची घाई वगैरे चालू असल्यामुळे मला वेळ मिळाला नाही. लवकरच मी माझ्या इंट्रोड्युसिंगचा व्हिडिओ बनवेन आणि अपलोड करेन, तो यूट्यूबवर नक्की बघा. तर बघा आपला लाडू एक पहिल्यांदा तयारसुद्धा झालेला आहे. बोलत असतानाच अगदी अर्धा मिनिटसुद्धा वेळ नाही लागला. तर याच्यामध्ये तुम्ही मनुके, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार ॲड करू शकता. किती छान असा मऊसूत असा लाडू दिसतोय. पहिल्यांदा मी ह्याचा मनुका किंवा ड्रायफ्रूट्स लाडून तुम्ही सजवू शकता. तर इकडे बघा आता मी दुसराही लाडू वळायला घेतला आहे. खूप कमी वेळात हा लाडू तयार होत आहे. आता हे सगळे लाडू मी अगदी 10 मिनिटात तयार केले म्हणायला हरकत नाही, किंवा अर्धा मिनिटात हा लाडू तयार होत आहे वळून. आता तिसराही लाडू मी तयार करून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने लाडू वळायचे आणि छान असे तयार होतात आपले लाडू. तर बघा लाडू आपले किती झाले, अर्धा किलोमध्ये मी तुम्हाला नक्की सांगते. अर्धा किलोच्या प्रमाणात आपले जवळजवळ 1 किलोचे लाडू तयार होतात. तर इकडे मी तुम्हाला मोजूनही दाखवते. आता ह्या शेवटचा लाडू वळत आहे मी. थोड्या मोठ्या साईजमध्ये लाडू बनवल्यामुळे इकडे माझे अर्धा किलोमध्ये 13 लाडू झालेले आहेत. तुम्ही मिडियम साईजचे बनवले तर जवळजवळ 18 ते 20 लाडू आपले सहज तयार होतात, किंवा 21-22 सुद्धा लाडू तयार होतात. तर बघा इकडे मी सांगितल्याप्रमाणे 13 लाडू माझे तयार झालेले आहेत. आणि एक लाडू मी तुम्हाला आता फोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर लाडू तर बघा तयार आहेत आपले सर्व असे रव्याचे लाडू. या पद्धतीने लाडू बनवाल तर तुमचे लाडू परफेक्टच होणार आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे असे लाडू तयार होतात. तर बघा आता तुम्हाला एक लाडू मी फोडून पण दाखवते. खूप छान आपले लाडू तयार झालेले आहेत, अगदी मऊसूत आणि खुसखुशीत, अगदी खव्यासारखे. कोणी ओळखणार सुद्धा नाही की हा लाडू खव्यापासून बनवला आहे की रव्यापासून. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया